झी 24 तास एक पाऊल पुढे। एकूण सार्वजनिक बांधकाम विभागात सध्या चिखलीकरच्या अटकेनं टक्केवारी आणि बदल्यांच्या रेटची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे। या भ्रष्टाचाराच्या मुळाशी टेबल आणि लोकेशनसाठी घेण्यात येणारे लाखो रुपये कारणीभूत आहेत। एका ठेकेदाराशी बातचीत करत झी मीडियानं सार्वजनिक बांधकाम विभागातला काळा गैरकारभार चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न केलाय। पीडब्ल्यूडीतील बदल्यांचं रेट कार्ड, कनिष्ठ अभियंता 10 ते 25 लाख रुपये, उपअभियंता 25 ते 50 लाख रुपये, कार्यकारी अभियंता 1 ते 2 कोटी रुपये, अधीक्षक अभियंता 2 ते 5 कोटी रुपये, मुख्य अभियंता 5 ते 10 कोटी रुपये, सचिव 25 ते 40 कोटी रुपये। सार्वजनिक बांधकाम खात्याला भ्रष्टाचारानं पोखरून काढलं असून नाशिकच्याच एका ठेकेदारानं या ठेकेदारानं सार्वजनिक बांधकाम खात्यातील ठेकेदारीला कायमचा रामराम केलाय। प्रत्येक ठिकाणी पैसा दिल्याशिवाय कामच होत नाही असं या ठेकेदाराचं म्हणणं आहे। भ्रष्टाचाराची सुरुवात होते ती महत्त्वाच्या ठिकाणी बदली करून घेण्यापासून। ठेकेदारानं दिलेल्या माहितीनुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांचे हात ओले करून अधिकारी क्रीम पोस्टिंग मिळवतात आणि त्यानंतर मग ते कामातून कमिशन मिळवतात। ठेकेदाराच्या म्हणण्यानुसार प्रत्येक अभियंत्याच्या पदानुसार कमिशन द्यावं लागतं। पीडब्ल्यूडीतल्या कमिशनचं रेट कार्ड, कनिष्ठ अभियंता 2%, उपअभियंता 2%, कार्यकारी अभियंता 5 ते 10%, अधीक्षक अभियंता 5 ते 10%, मुख्य अभियंता मोठं कमिशन, सचिव मोठं कमिशन। बिल अमाऊंटला आतापर्यंत जे कमीत कमी अमाऊंट घेण्याची जी सवय आहे अधिकाऱ्यांना ती 2% ज्युनियर इंजिनियर घेतो, 2% डेप्युटी इंजिनियर घेतो आणि 5% एक्झिक्युटिव्ह इंजिनियर घेतो। हे झालं प्लेन देणं घेणं। त्याच्या व्यतिरिक्तही काम सोपं असेल, अर्थवर्क असेल तर ह्यांचे पर्सेंटेज 10% पण जातात। अभियंत्याला केवळ कमिशनच मिळत नाही तर त्या व्यतिरिक्त त्याला कमाई होत असल्याचा दावा या ठेकेदारानं केलाय। कामाचा दर्जा निकृष्ट ठेवून तो पैसा संबंधित अभियंत्यांमध्ये पदानुसार वाटला जातो। तसंच टेंडर मंजूर करण्यापासून ते त्या कामाचं बिल मंजूर करण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर पैसे द्यावे लागतात। हे सगळे सुभेदारी पद्धतीने यांचं काम चालतं। आवडीच्या माणसाला काम दिलं जातं, हवे तेवढे पैसे मागितले जातात। असं म्हणता येईल की पूर्ण निरंकुश हे विभाग आहे। सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार चालतो हे त्याचं एक द्योतक आहे। खालपासून तर वरपर्यंत किंवा वरपासून खालपर्यंत भ्रष्टाचाराचं प्रमाण किती मोठ्या प्रमाणात आहे हे त्याने दाखवून दिलेलं आहे। सर्वाधिक कामं असलेल्या ठिकाणी बदली करून घेण्यासाठी पैसे दिले जातात आणि त्यानंतर मग अशा पद्धतीनं कमाई केली जात असल्याचा दावा या ठेकेदारानं केला असून त्यातूनच चिखलीकर आणि वाघ यासारखे अभियंते जन्माला येत असल्याचं या ठेकेदारानं सांगितलंय। योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।